नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खऱ्या अर्थानं शेतीचं अर्थकारण बदलून टाकू शकतो. विषय आहे हळदीचं भरघोस उत्पादन कसं घ्यायचं. हळद हे तसं पाहिलं तर एकदम हुकमी आणि नगदी पीक आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण नुसती लागवड केली म्हणजे यश पदरात पडत नाही, बरोबर ना? त्यासाठी लागतं ते पक्कं आणि शास्त्रीय नियोजन. आजच्या या सादरीकरणात आपण हेच नियोजन टप्प्याटप्प्यानं कसं करायचं याचं एक परफेक्ट ॲक्शन प्लॅन समजून घेणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. आता सर्वात आधी एक महत्त्वाचा प्रश्न. 15 मे जवळ येतोय, तर हळद लागवडीचं नियोजन सुरू झालंय का? कारण बघा, मे महिना उजाडला की हळदीची लगबग सुरू होतेच. मध्य मे हा लागवडीचा अगदी मुख्य हंगाम मानला जातो. पण त्यासाठी पूर्वतयारी झालीये का? जर आपण आत्तापासूनच अचूक नियोजन केलं ना, तर यंदा हळदीचं एकदम रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. आणि हेच अचूक नियोजन कसं करायचं हेच आपण आज पाहणार आहोत. यंदाचं पीक एकदम सुपरहिट आणि फायदेशीर करण्यासाठी आपण मुख्यत्वे 5 गोष्टींवर लक्ष देणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे जमिनीची योग्य तयारी. दुसरं, लागवडीची एकदम अचूक वेळ. तिसरं, पाण्याचं काटेकोर नियोजन. चौथं, बीज प्रक्रियेचं अनन्यसाधारण महत्त्व. आणि 5वं, सेंद्रिय खतांचा प्रभावी वापर. हे 5 मुद्दे म्हणजे आपल्या भरघोस उत्पादनाचे मुख्य आधारस्तंभ आहेत असं समजा. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सर्वात पायाभूत टप्प्यापासून, जमिनीची योग्य तयारी. कोणतीही मोठी इमारत उभी करायची असेल तर पाया भक्कम लागतोच. तसंच हळदीचं आहे. कंदांची चांगली वाढ व्हायची असेल तर जमीन एकदम भुसभुशीत आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी असायलाच हवी. यासाठी एक ठरलेली पद्धत आहे. पहिली पायरी म्हणजे खोल नांगरणी. जमीन उभी आणि आडवी खोल नांगरून घ्यायची, जेणेकरून जमिनीत हवा मस्त खेळती राहते. दुसरी पायरी म्हणजे रोटावेटर. नांगरणीनंतर जे मातीचे मोठे ढेकळे तयार होतात ते फोडण्यासाठी आणि माती एकदम मोकळी करण्यासाठी रोटावेटर फिरवणं खूप गरजेचं आहे. याने मुळांची वाढ वेगाने होते. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे बेड पद्धत किंवा ज्याला आपण गादीवाफा म्हणतो ती तयार करणं. आता बेड पद्धतच का? तर इथे बघा, पारंपरिक सपाट जमीन पद्धतीत पाण्याचा निचरा नीट होत नाही. पाणी साचून राहतं आणि मग कंद कुजण्याचा धोका खूप वाढतो. याउलट ही बेड पद्धत अतिशय भारी काम करते. गादीवाफ्यामुळे पाण्याचा निचरा एकदम उत्तम होतो. आता हळद हे जमिनीत वाढणारं पीक आहे ना, त्यामुळे जास्तीचं पाणी लगेच वाहून जाणं अत्यंत गरजेचं असतं. बेड पद्धतीमुळे कंद कुजण्यापासून 100% वाचतात आणि साहजिकच उत्पादनात अक्षरशः मोठी वाढ होते. खरं सांगायचं तर हीच यशाची पहिली गुरुकिल्ली आहे. चला आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे लागवडीची अचूक वेळ. एकदा का जमीन तयार झाली की मग खरी वेळ येते ती टायमिंग साधण्याची. शेतीच फक्त काय करायचं हे महत्त्वाचं नसतं, तर ते कधी करायचं यावर सगळा खेळ अवलंबून असतो. वेळापत्रकाचा विचार केला तर 15 मे ते 25 मे हा 10 दिवसांचा कालावधी हळद लागवडीसाठी अगदी परफेक्ट मानला गेला आहे. 15 मे पासून लागवडीची वेळ सुरू होते. 20 मेच्या आसपासचा काळ तर लागवडीसाठी सर्वोत्तम असतो आणि 25 मेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून घेणं अपेक्षित आहे. हा 10 दिवसांचा टप्पा म्हणजे हळद लागवडीचा अगदी सुवर्ण काळ आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. नुसती वेळ साधून चालणार नाही. या योग्य वेळेला जर उत्तम सिंचनाची जोड मिळाली तर उगवण एकदम जबरदस्त होते आणि पीक जोमात वाढतं. जर आपल्याकडे पाण्याची चांगली सोय असेल तर या विशिष्ट वेळेत लागवड केल्याने बियाण्यांना आवश्यक ती उष्णता आणि ओलावा दोन्ही मिळतात. याचा रिझल्ट असा होतो की सुरुवातीपासूनच पिकाची वाढ अगदी सशक्त आणि वेगाने होते. आता तिसरा विभाग, पाण्याचे योग्य नियोजन. उन्हाळ्यात हा मुद्दा खूपच क्रिटिकल ठरतो. मे महिन्याचं ऊन किती कडक असतं हे नव्याने सांगायला नको. या कडक उन्हाळ्यात पिकाला वाचवणं आणि वाढवणं ही खरंच तारेवरची कसरत असते. पाण्याचं नियोजन हे एका तराजूसारखं आहे. बॅलन्स चुकला की सगळं गणित बिघडतं. यासाठी पहिला आणि अत्यंत कडक नियम म्हणजे पिकांना जास्त पाणी अजिबात द्यायचं नाही. अति पाण्यामुळे हळदीचे कंद लगेच कुजायला सुरुवात होते. त्याऐवजी आपल्याला जमिनीत सतत एक हलका ओलावा टिकवून ठेवायचा आहे. उन्हाळ्याच्या झळांपासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी हा हलका ओलावा अगदी संजीवनीचं काम करतो. आणि हो, पाणी दिल्यानंतर त्याचा योग्य निचरा होतोय ना याकडे सतत लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पाणी साचून राहणं हळदीसाठी फार घातक ठरू शकतं. आता वळूया चौथ्या विभागाकडे, बीज प्रक्रियेचे महत्त्व. हा एक असा टप्पा आहे जो अजिबात चुकून चालणार नाही. पाण्याचं नियोजन तर आपण पाहिलं, पण आता एका अशा गोष्टीकडे येऊया ज्याकडे बऱ्याचदा नकळत दुर्लक्ष होतं. लागवडीपूर्वी हळदीच्या बियाण्यांवर म्हणजेच कंदांवर प्रक्रिया करणं. हे काही ऐच्छिक काम नाहीये, तर ती एक अनिवार्य कृती आहे.
ह्याचे फायदे ऐकले तर तुम्हीही म्हणाल हे करायलाच हवं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे हळदीचे कंद जमिनीखाली कुजण्यापासून वाचवतं. दुसरं म्हणजे सुरुवातीलाच पिकावर हल्ला करणाऱ्या घातक बुरशीजन्य रोगांना हे तिथेच रोखतं. आणि आणखी एक मोठा फायदा म्हणजे बीज प्रक्रियेमुळे कंदांची उगवण क्षमता खूप पटीने सुधारते. म्हणजे शेतात दुबार लागवडीची वेळच येत नाही आणि आपला खूप वेळ वाचतो. मग ही बीज प्रक्रिया करायची कशी? तर लागवडीपूर्वी बियाण्यांच्या उत्तम संरक्षणासाठी आपण जैविक घटक किंवा रासायनिक बुरशीनाशक वापरू शकतो. कृषी तज्ज्ञांनी शिफारस केलेलं एखादं चांगलं जैविक बुरशीनाशक किंवा योग्य रासायनिक बुरशीनाशक आपण आपल्या उपलब्धतेनुसार निवडू शकतो. एकदा ही प्रक्रिया केली की सुरुवातीचे बरेचसे धोके आपण अगदी सहजपणे टाळू शकतो. आणि आता आपला 5वा आणि शेवटचा विभाग, सेंद्रिय खतांचा प्रभावी वापर. जमिनीची मशागत करताना अगदी शेवटच्या नांगरणीच्या वेळी आपण पिकाला कोणता पोषण आहार देतोय यावरच कांद्यांचा आकार आणि उत्पादनाची क्वालिटी ठरत असते. आणि यासाठी हा एक आकडा कायम लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे 10 टन. हळदीच्या एकदम सुपर पिकासाठी प्रति एकर किमान 8 ते 10 टन इतकं चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कॉम्पोस्ट खत जमिनीत मिसळणं हे आपलं पहिलं टार्गेट असलं पाहिजे. हे खत म्हणजे आपल्या पिकासाठी 1 नंबरचं नैसर्गिक टॉनिकच आहे असं समजा. आता हे सेंद्रिय खत शेवटच्या पाळीच्या वेळी जमिनीत मिसळण्याने फायदा काय होतो? तर ह्यामुळे जमिनीची सुपीकता जबरदस्त वाढते आणि जमिनीत पिकाला उपयुक्त अशा जीवाणूंची संख्या वाढते. जमीन सुपीक झाली की त्याचा थेट परिणाम म्हणून कंदांचा आकार लक्षणीयरित्या वाढतो. आणि मित्रांनो, जेव्हा कंदांचा आकार वाढतो तेव्हा साहजिकच अंतिम उत्पादनात आणि एकूण वजनात प्रचंड मोठी वाढ होते. आणि हेच वजन शेवटी आपल्या खिशात आर्थिक फायद्याच्या रूपात जमा होतं. तर आजच्या या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश एका साध्या पण अत्यंत पॉवरफुल सूत्रात सांगता येईल. योग्य नियोजन, अधिक अचूक वेळ, अधिक सुधारित तंत्रज्ञान बरोबर हळदीचे विक्रमी उत्पादन. बघा, शेतीतील यश हे काही फक्त नशिबावर अवलंबून नसतं, तर ते अशा शिस्तबद्ध आणि वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या अंमलबजावणीवर अवलंबून असतं. हे सूत्र कायम लक्षात ठेवा, यश नक्कीच तुमचं आहे. आणि आजच्या या सादरीकरणाचा शेवट करताना एक प्रश्न ज्याचा विचार आपण नक्की केला पाहिजे. यंदाचं हे सोनेरी पीक घेण्यासाठी आपली पूर्वतयारी खरोखरच पूर्ण झाली आहे का? आत्तापर्यंत केलेल्या तयारीचं एकदा नीट मूल्यांकन करण्याची हीच ती योग्य वेळ आहे. काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या लगेच दूर करूया आणि एका विक्रमी उत्पादनासाठी सज्ज होऊया. अशा पद्धतशीर नियोजनाने शेतीतलं तुमचं यश अगदी शिखरावर पोचेल याची मला खात्री आहे. चला तर मग तयारीला लागा.